योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये म्हणजेच की या दोन हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत। गेले काही दिवस झालं लाडक्या बहिणी आतुरतेने हप्त्याची वाट बघत होत्या। नेमका हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता राज्यातील साधारणतः 2,35,00,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे 3,000 रुपये एकत्र या ठिकाणी जमा होणार आहेत। सरकारच्या माध्यमातून देखील आता हप्ता वाटप करण्याची तयारी ही सुरू करण्यामध्ये आली असून आता डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये आता सर्वात आधी पैसे जमा होत आहेत सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत। म्हणजेच की आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, त्याचबरोबर तुमच्या देखील खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता म्हणजेच की 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी व्हिडिओ असणार आहे। सविस्तर जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे। आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहेत, म्हणजेच की या ठिकाणी आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी हप्त्याचे पैसे कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेला तर नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील साधारणतः 2,35,00,000 लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। फक्त आता लक्षपूर्वक बघत चला। सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार अशी आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आहे। म्हणजेच की गेले काही दिवस झाला हप्ता या ठिकाणी आज येणार उद्या येणार असं देखील सांगण्यामध्ये येत होतं, मात्र प्रत्यक्षामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही। त्यामुळे आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। ती म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकत्र जमा होणार अशा पद्धतीची बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। आता नेमका हप्ता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार, तुमच्या देखील खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघत चला। प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहत आहोत। आता सुरुवातीला या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, थोडक्यामध्ये बघूयात, लक्षपूर्वक बघत चला। लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय अशा पद्धतीची एक छोटीशी अपडेट आहे, थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। फक्त लक्षपूर्वक बघत चला। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता महिलांना KYC करणे अनिवार्य करण्यामध्ये आले आहे। जर तुम्ही KYC केले नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही। यासाठी सरकारच्या माध्यमातून 31 डिसेंबर पर्यंत KYC करण्यासाठी मुदत देण्यामध्ये आली असल्यामुळे प्रत्येक महिलांनी या ठिकाणी KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। 31 डिसेंबरच्या KYC ज्या महिला करतील तर अशाच महिलांचा हप्ता या ठिकाणी म्हणजेच की अशाच महिलांना हप्ता वाटप केला जाईल। जर तुम्हाला असं वाटत असेल की लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा या ठिकाणी आमच्या देखील खात्यावरती जमा व्हावा तर त्याकरिता तुम्हाला KYC करावे लागणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभाकरिता सरकारने KYC अनिवार्य केले असल्यामुळे तुम्ही जर KYC केले नसेल तर 31 डिसेंबरच्या KYC करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये KYC प्रक्रिया केली जाणार आहे। या KYC प्रोसेसमधून महिलांच्या माहितीची पडताळणी केली जाणार आहे आणि यातून ज्या महिला निकषामध्ये बसत नाहीत त्यांच्या अर्ज आता बाद केले जाणार आहेत। यामध्ये
तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न असेल, त्यानंतर एकापेक्षा जास्त महिला योजनेचा लाभ घेत आहेत का नाही याची देखील या ठिकाणी पडताळणी करण्यामध्ये येणार आहे. म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना ई-KYC करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे आणि ई-KYC ची प्रक्रिया ज्या महिला पूर्ण करतील तर अशा महिलांची पडताळणी केली जाईल आणि पडताळणीमधून ज्या महिला निकषामध्ये बसत नसतील तर अशा महिलांना आता अपात्र करण्यामध्ये येणार आहे. यामध्ये आता ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर अशा देखील महिलांचा हप्ता हा बंद केला जाईल. त्यानंतर एका कुटुंबामध्ये जर 2 पेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर अशा देखील महिलांचा हप्ता हा बंद केला जाणार आहे. एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा या ठिकाणी जमा केला जाईल आणि ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर अशाच महिलांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. म्हणजेच की ज्या महिलांना हप्त्याची अत्यंत गरज आहे किंवा या ठिकाणी म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर गरजू महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यामध्ये आली आहे असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं असून फक्त ज्या महिलांना या ठिकाणी हप्त्याची अत्यंत गरज आहे म्हणजेच की गरजू महिलांसाठी आणि गरीब महिलांसाठी सरकारच्या माध्यमातून योजना सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे ज्या महिला योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत तर अशा महिलांना आता अपात्र करण्यामध्ये येणार आहे आणि बोगस महिलांना आणि ज्या महिला निकषामध्ये बसत नसतील अशा महिलांना योजनेमधून वगळण्याकरिता सरकारच्या माध्यमातून ई-KYC चा निर्णय हा लागू करण्यामध्ये आलेला आहे. त्यामुळे ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप देखील या ठिकाणी मिळाला नसल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे या ठिकाणी म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत. दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये आता थेट या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत अशी या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे आता या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार तर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर ही जी रक्कम आहे म्हणजेच की हप्त्याची रक्कम डेबिटच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असते. आता बऱ्याच लाडक्या बहिणी असं विचारत आहेत की सर्वात आधी म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार. तर बघा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे, लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा एकाच वेळी सर्वच जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होत असतो. त्यामुळे कोणत्याच जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे, तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा पद्धतीने हप्ता हा वाटप केला जात नाही. तर एकाच वेळी सर्वच जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत असते. त्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. म्हणजेच या ठिकाणी राज्यातील साधारणतः 36 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकाच वेळी हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असते. त्यामुळे कोणत्याच जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता बघा तुमच्या खात्यावरती कशा पद्धतीने पैसे जमा होणार तर बघा निधी वितरणाची प्रक्रिया एकाच दिवशी सुरू होत असते, परंतु बँकांच्या तांत्रिक प्रक्रियेनुसार काही खात्यांमध्ये हप्ता जमा होण्यास थोडाफार या ठिकाणी उशीर होऊ शकतो. आता बघा सरकारच्या माध्यमातून डेबिटची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे. म्हणजेच या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. आता बघा सरकारच्या माध्यमातून डेबिटचं बटन दाबलं की लगेच साधारणतः 5 ते 10 मिनिटांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात केली जात असते आणि त्यानुसार या ठिकाणी बघू शकता आता काही बँकेचे प्रॉब्लेम म्हणजेच या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे तर बघा निधी वितरणाची प्रक्रिया एकाच दिवशी सुरू होते, परंतु बँकांच्या तांत्रिक प्रक्रियेनुसार काही खात्यांमध्ये तो लवकर या ठिकाणी हप्ता या ठिकाणी जमा होऊ शकत नाही असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता हप्ता जमा होणे हे जिल्ह्यांवरती अवलंबून नसून लाभार्थ्यांच्या बँक खात्याची स्थिती म्हणजेच या ठिकाणी आधार लिंक आणि सक्रिय असणे किंवा ई-KYC पूर्ण असण्यावरून या ठिकाणी अवलंबून आहे. म्हणजेच की जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या खात्यावरती सर्वात आधी हप्ता हा जमा व्हावा तर त्याकरिता तुम्हाला काही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या बँकेच्या स्थितीनुसार तुमच्या खात्यावरती हप्ता हा लवकर किंवा उशिरा जमा करण्यामध्ये येत असतो. जर तुम्हाला असं वाटत असेल की सरकारने त्या ठिकाणी हप्त्याचे पैसे सोडले की लगेच
वेळेस आमच्या खात्यावरती पैसे जमा व्हावेत तर त्याकरिता तुम्हाला काही कामे करणे या ठिकाणी अत्यंत आवश्यक असणार आहे। आता कोणती कामे करावी लागणार तर बघा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे तर हप्ता जमा होणे या ठिकाणी लाभार्थ्यांच्या बँकेच्या खात्या म्हणजेच की बँकेच्या खात्याच्या स्थितीवरती या ठिकाणी अवलंबून असते। आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसते, त्यामुळे त्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा होत नाही। आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर हप्ता लवकर मिळवण्याकरिता म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून हप्ता या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला की लगेच तुमच्या खात्यावरती सर्वात आधी पैसे जमा व्हावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याकरिता तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींच्या आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा लवकर जमा होईल। जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होण्यास उशीर होऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची तुम्हाला खात्री करायची आहे। जर आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर त्या ठिकाणी लवकर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, किंवा जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता ई-केवायसी पूर्ण असणे देखील अत्यंत आवश्यक आहे। आता ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण असेल तर अशा देखील महिलांच्या खात्यावरती सर्वात आधी हप्ता हा जमा करण्यामध्ये येत असतो। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या ठिकाणी आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे आणि लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। आणि ज्या महिलांची कामे पूर्ण असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती सर्वात आधी हप्ता हा जमा करण्यामध्ये येत असतो। आता या ठिकाणी बघू शकता जिल्ह्यांची यादी आहे, म्हणजेच की राज्यातील सर्वच जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती हप्ता हा जमा केला जाणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये आता जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर नेमका हप्ता म्हणजेच की 17वा आणि 18वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते आपण आता बघूया। तर आता या ठिकाणी बघू शकता बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे 3000 रुपये एकत्र जमा होणार अशा पद्धतीची बातमी या ठिकाणी आता समोर आलेली आहे। आता फक्त लक्षपूर्वक बघत चला। लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास आता सुरुवात करण्यामध्ये येणार आहे, कारण की हे जे वितरण आहे ते राज्य सरकारच्या माध्यमातून डेबिटच्या पद्धतीने म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या पद्धतीने थेट लाभार्थ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैशांचे वितरण केले जात असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। निधी वितरणाची प्रक्रिया एकाच दिवशी सुरू केली जात असते, मात्र बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्यास थोडाफार या ठिकाणी उशीर देखील होऊ शकतो, कारण की या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे तर बघा निधी वितरणाची प्रक्रिया एकाच दिवशी सुरू होते, परंतु बँकांच्या तांत्रिक प्रक्रियेनुसार काही खात्यामध्ये तो लवकर दिसू शकतो तर काही खात्यांमध्ये 24 ते 48 तासांच्या या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत असतो। याचा अर्थ जर आज हप्त्याचे वाटप सुरू झाले तर आज काही महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होतील, त्यानंतर उद्या काही आणि परवा दिवशी काही महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होतील असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। हप्ता जमा होणे हे जिल्ह्यांवरती अवलंबून नसून लाभार्थ्यांच्या बँकेच्या म्हणजेच की बँक खात्याच्या स्थितीवरती या ठिकाणी अवलंबून आहे। आता ज्या महिलांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल, ज्या महिलांनी ई-केवायसी केली असेल तर अशा महिलांच्या खात्यावरती हप्ता लवकर जमा होत असतो। आणि ज्या महिलांच्या ठिकाणी म्हणजेच की बँकेची स्थिती जर या ठिकाणी जर चांगली नसेल, म्हणजेच की महिलांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल, त्यानंतर महिलांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा महिलांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्यास या ठिकाणी उशीर देखील लागू शकतं असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। आता नेमका हप्ता खात्यावरती कधी जमा होणार तर बघा या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसल्यामुळे नेमका नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न विचारण्यामध्ये येत होता आणि त्यातच या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र येणार अशा पद्धतीची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता बघा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे पैसे अद्याप न मिळाल्यामुळे चिंतेचे वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत होते। त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख घोषित झाल्यामुळे आचारसंहिता देखील या ठिकाणी सुरू आहे, त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार, आता मिळणार की नाही असे अनेक प्रश्न या ठिकाणी आता महिलांच्या मनामध्ये उपस्थित असल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे। पण आता काळजी करण्याची काहीच गरज नाही। माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्यांवरती निवडणूक आचारसंहितेचा कोणताच परिणाम या ठिकाणी होणार नसल्याची माहिती देखील या ठिकाणी समोर आली आहे। त्याचबरोबर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट मिळणार आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डबल गिफ्ट म्हणजेच की 2 हप्त्यांचे 3000 रुपये आता जमा होणार आहेत। प्रशासनाकडून देखील आता हिरवा कंदील दाखवण्यामध्ये आला आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये दोन्ही हप्त्यांचे एकूण 3000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जर उशिरा जमा झाला तर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे 3000 रुपये एकत्र या ठिकाणी दिले जाणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता डबल गिफ्ट या ठिकाणी मिळणार असल्याची माहिती आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर दोन्ही हप्त्यांचे एकूण 3000 रुपये म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डबल हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आता बघा, सरकारने अधिकृतपणे तारखेची घोषणा केली नसली तरी अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून ही माहिती आपल्याला बघायला मिळत आहे। फक्त आता या ठिकाणी लक्षपूर्वक बघा, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जर उशिरा जमा झाला तर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना अशा 2 हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी दिले जाऊ शकतात। त्यामुळेच आता लाडक्या बहिणींना पुढील महिन्यामध्ये डबल गिफ्ट मिळण्याची दाट शक्यता आहे। याचा अर्थ म्हणजेच की या नोव्हेंबर महिन्यामध्ये हप्ता नाही मिळणार तर या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला या ठिकाणी जमा होणार आहेत। म्हणजेच की साधारणतः अजून 5 ते 6 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा होण्याची दाट शक्यता आहे। तर अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।